जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 24 तास कृषी पंपाला वीज मिळावी याकरिता प्रहार पक्षाच्या वतीने आज सकाळी तिरोडा तहसील कार्यालयावर दंडी भजनासह भव्य मोर्चा काढण्यात आला। जिल्ह्यात फक्त 6 तास कृषी पंपांना वीज दिली जाते। ही वीज शेतकऱ्यांना अपुरी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही। याकरिता प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत ऊर्जा मंत्रींच्या नावे तिरोडा तहसीलदारसह वीज मंडळांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन 24 तास शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं। यावेळी तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यकर्तेसह शेतकरी भव्य मोर्चात सहभागी झाले होते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे हे करत आहोत की आम्ही हा निवेदन देतो। आम्ही 1 तारखेला गोंदियावर बच्चूभाऊ कडूच्या नेतृत्वामध्ये भव्य मोर्चा जवळपास 10,000 शेतकरी मी 22 तारखेपासून पूर्ण गावागावात सर सांगतो खेड्याखेड्यात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला जागृत करण्यात आले तर ठीक, नाही आले तर ठीक। आज आमच्या जो संख्या आम्हाला खुशी आहे की आमचा शेतकरी बांधव या संख्येने येत नव्हता पण यायला लागला। आता आम्ही याला जागृत करण्याचं काम करत आहे। आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही, पण अशा पद्धतीचे जर हिटलरशाही असेल तर उद्या आमचा समतोल बिघडला आणि एखाद्या अधिकाऱ्यावर मग काही गारपीट गेली तर मग आम्हाला म्हणायचं नाही। आम्ही आजच पोलीस विभागाचे सगळे आम्ही का बरं दुःख सहन करायचा? आम्हाला तुम्ही लाईट देताना 3 दिवस शेड्यूल केला यांनी 7 ते 1 आणि आज केला 1 ते इकडे दुपार 7। मग आज सकाळी माझा शेतकरी शेतावर धान्य घेऊन गेला, खालीवर बायको नेलन, पोरं नेलन, सगळ्या नेलन आणि लाईट नाही म्हणून तिथून वापस आला ना। आमच्यासारख्या जनप्रतिनिधीला ते फोन लावत असतील ना, आमचा वेळ त्याच्यातच जात असेल तर आम्ही यायच्या सहभागी का व्हायचं याच्यामध्ये? जर असतील तर येत असतील तर निरोप पाठवा, नाही तर आम्ही तिथं सगळे जातो। तुम्ही ते आहेत त्याच्यासमोर डिपार्टमेंटचे काही लोक आम्ही चर्चा करू इथं, नाही तर आम्ही आता तयारच आम्ही द्यायचे येतात तिथं मग हे होईल शेतकऱ्यांच्या आकडे आणि शेतकरी आहे तर सगळंच आहे। हा, तर शेतीला धानाच्या पिकाला या राजकारणाला तिरोडा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कितीतरी आमदार खासदार आहेत। जर हे आपल्या मुख्यमंत्र्याला धानाला किती पाणी लागतील याची बाजू जर समजून काढणं असेल तर यांचा सुद्धा धिक्कार आहे की धानाला पाणी किती लागते। आमची फळबाग थोडी आहे, पराठी थोडी आहे की आम्हाला पाणी कमी लागेल। आम्हाला तर बांधीमध्ये 3 इंच 4 इंच पाणी राहिल्याशिवाय रोवणा नाही होत आमच्या। मग तुम्ही आमच्यासोबत असा का खेळ? आम्ही काही विद्युत यायला फुकट मागला होती का? शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना विद्युत 24 तास मिळालाच पाहिजे। असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, अरे घेतल्याशिवाय राहत नाही। कल भी तुम हारोते, आज भी तुम हारोगे। 24 तास वीज देत असेल तर शेतकऱ्यांना का नाही द्यायलाच पाहिजे। शेतकऱ्याला 24 तास विद्युत मिळालंच पाहिजे। 8 तासाची लोड शेडिंग बंद करा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।